कालपासून मुंबई पश्चिम उपनगरामध्ये पावसाने विश्रांती घेतली होती। त्यानंतर आता पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। पश्चिम उपनगरामधल्या अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांताक्रूज, वांद्रे या सर्व परिसरात सध्या मुसळधार पाऊस सुरू झाला आहे। पहाटेपासून पावसाने उसंत घेतलेली होती। त्यानंतर पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। आजही मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय आणि त्या पार्श्वभूमीवर गरज असेल तरच घराबाहेर पडा अशा सूचना प्रशासनाने दिलेल्या आहेत। त्यामुळे नागरिकांनी गरज नसताना घराबाहेर पडू नये, धोकादायक ठिकाणी प्रवास करू नये असं आवाहन एबीपी माझाही सगळ्या प्रेक्षकांना करत आहे। तर काल मुंबईमध्ये पावसाने डबल सेंचुरी मारली आहे। आपण आकडेवारी पाहतोय, सकाळी 8:30 पर्यंतचे गेल्या 24 तासाची आकडेवारी आहे। कुलाबा पंपिंग स्टेशन परिसरात तब्बल 306.6 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे। मलबार हिल परिसरात 288.8 मिलीमीटर, मांडवी फायर स्टेशन परिसरात 284.2 मिलीमीटर, कुलाबा परिसरात 274.8 मिलीमीटर, मेमनवाडा फायर स्टेशन परिसरात 266.6 मिलीमीटर, विक्रोळी पश्चिम परिसरामध्ये सर्वाधिक 310.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। तर पवई परिसरात 285.8 मिलीमीटर इतका पाऊस पडला आहे। भांडूपमध्ये 274.8 मिलीमीटर, अंधेरीमध्ये 255.6 मिलीमीटर आणि जोगेश्वरीमध्ये 248.2 मिलीमीटर पाऊस झाला आहे। गोरेगावमध्ये 247.6 मिलीमीटर, कुलाबा पंपिंग स्टेशनमध्ये 306 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। तर आजही मुंबई शहर आणि उपनगरामध्ये पावसाच्या सरी सुरू राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। गेल्या 24 तासात मुंबईत जोरदार पावसाची नोंद झाली आहे। 4 जुलै सकाळी 8 ते 5 जुलै सकाळी 8 या कालावधीत शहर भागात सरासरी 194 मिलीमीटर, पूर्व उपनगरामध्ये सरासरी 217 मिलीमीटर, तर पश्चिम उपनगरामध्ये सरासरी 186 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। सध्या पावसाची परिस्थिती काय याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अजय माने। मुंबईत आजही मुसळधार आणि काही भागात अतिमुसळधार पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। मागील 2 दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे आणि आता सध्याची परिस्थिती आपण पूर्व द्रुतगती मार्गावरून आढावा घेतोय। हा मुख्य सायन पनवेल मार्ग आणि आताही आपण जर पाहिलं तर दादर आणि म्हणजेच या संपूर्ण मार्गावर जर पाहिलं तर पुढे ढग जे आहेत ते दाटून आलेले आहेत। एक काळ्या ढगांचं सावट जे ते मुंबईवर असलेला आपल्याला पाहायला मिळतं। विशेष बाब म्हणजे की मागील 2 दिवसांपासून झालेल्या पावसामुळे जी आहे ती मुंबईची तुंबई होताना पाहायला मिळाली होती। किंग सर्कल परिसरापासून अनेक ठिकाणी जे ते पाणी भरताना आपल्याला पाहायला मिळालं होतं। आज आपण जर पाहिलं तर एकंदरीत समुद्रातही मोठी भरती असणार आहे। साधारण 3:22 4.19 मीटरची भरती असण्याचा अंदाज सुद्धा हवामान विभागाकडून जो तो वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे आजचा पावसाचा एकंदरीत अंदाज जो वर्तवण्यात आलेला आहे तसा पाऊस पडला तर पुन्हा मुंबईची तुंबे होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण त्यासोबत महापालिका प्रशासन नेमकं या पावसाला कसं सामोरं जाणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे त्या हवामान विभागाने सांगितलेलं आहे, गरज असेल तरच बाहेर पडा असा सतर्कतेचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीनिवास अजय माने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।